आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्वमुक्त मार्ग इथल्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी, पालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहिमेचं आयोजन। लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता, रविवारपासून केंद्रीय निवडणूक आयोग राज्यांच्या दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी दौरा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच नागपूरच्या रामटेक दौऱ्यावर 20 किंवा 23 जानेवारीला शिंदे रामटेकच्या श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार, तर यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या सभेचंही आयोजन। नाशिकच्या मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, तर संगमेश्वर भागातून काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा। मीनाताई ठाकरे यांची आज जयंती, ठाकरे कुटुंबीय आज शिवाजी पार्क इथल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन करणार। सोलापूर शहरामध्ये आज हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन, नितेश राणेंसह हैदराबादचे आमदार राजासिंह ठाकूर मोर्चामध्ये सहभागी होणार। 12 ते 16 जानेवारी रोजी नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। महोत्सवाच्या मॅस्कॉट, लोगो आणि स्लोगनचं झालं अनावरण। भाजपची कुलाबा इथे महाविजय 2024 अंतर्गत सुपर वॉरियर्स संवाद बैठक, मुंबईमधल्या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये 51% मतं घेण्याचा भाजपचा प्रयत्न, बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। गोवा आणि अयोध्येमध्ये विमानतळाचं नाव बदललं, मग औरंगाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचं नाव अजून का बदललं नाही, उद्धव ठाकरेंचं मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र।